नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा 3:30 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. तर बघूया कसा आहे ट्रेलर. या चित्रपटाचा पहिला पार्ट 2006 साली आला होता आणि आता 20 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा पार्ट येतोय. ट्रेलर पाहताना पहिल्या पार्टसोबत खूप तुलना होते आणि जी की होणारच, कारण की या पहिल्या पार्टचं बजेट होतं जवळपास 1 कोटी आणि कलेक्शन होतं जवळपास 5 कोटी. असा हा ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याने याची तुलना या सिक्वलची तुलना पहिल्या पार्टसोबत असणारच. ट्रेलर पाहून असं वाटतंय की या दुसऱ्या पार्टची स्टोरी पहिल्या पार्टशी कनेक्टेड नसणार, कारण की पहिल्या पार्टमध्ये आपल्याला कुरेर ब्रदर्स यांचा संसार तटून हॅपी एंडिंग केलेली दाखवली. पण दुसऱ्या पार्टच्या जो की आता ट्रेलर आला होता त्यामध्ये कुरेर ब्रदर्सच्या जो की संसार होता त्याबद्दल काहीच आपल्याला दाखवण्यात आलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा डायरेक्ट सिक्वल नसून एक लेगसी सिक्वल असू शकतो. ट्रेलरमध्ये आपले जे की मेन ॲक्टर्स होते ते खूप वयस्कर वाटतात. त्यामध्ये विशेषतः भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे, आणि ते ट्रेलरमध्ये मान्यही केले हे तिघंही वयस्कर असणार आहेत. ट्रेलरमध्ये जे काही डायलॉग्स आणि जोक्स होते ते पहिल्या पार्टसारखे सहज नव्हते, ते ओढून तळून आणल्यासारखे वाटत होते. त्याचबरोबर जोक काही ठिकाणी काम करत होते, काही ठिकाणी नाही. रिंकू राजगुरू या चित्रपटामध्ये मेन लीडमध्ये असतील असं वाटते. त्या कुरेर ब्रदर्सने एकत्र घेऊन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात असं या ट्रेलरवरून कळते. वर संजय नार्वेकर हेही या ट्रेलरमध्ये आहेत, जे की का मांत्रिकाच्या लुकमध्ये आहेत. आणि त्यांचा लुक आणि जे काही डायलॉग होते ते काही मला इतके आवडले नाही. पण चित्रपटात त्यांचा रोल कसा असेल हे पाहणे निश्चित गरजेचं आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला रील स्टार डॅनी पंडित आणि अथर्व सुदामे, त्याचबरोबर स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे हे तिघेही दिसले आहेत. जे की तिघे पुण्याचे आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की या चित्रपटाचा संबंध पुण्याशी असू शकतो. त्याचबरोबर या चित्रपटाचे डायरेक्टर असणार आहेत अंकुश चौधरी, जे की पहिल्या पार्टचेही डायरेक्टर होते. त्यामुळे असंही वाटतं की हा चित्रपट चांगला असेल, पहिल्या पार्टसारखंच आपल्याला हसवेल. पण शेवटी मला असं वाटतं की 2017 जे की मराठी चित्रपट होते त्यामध्ये नवरा माझा नवसाचा, दे धक्का या आपल्या बालपणीच्या आवडत्या चित्रपटांबाबत आपल्याला असं वाटत राहायचं की या चित्रपटांचे पुढचे पार्ट यावे, आणि ते आले देखील, पण ते पहिल्या पार्टसारखे हिट होऊ शकले नाही, ते लोकांना आवडले नाही. त्यानंतर आपल्याला असं वाटलं की यांच्या पुढच्या पार्टची सिक्वलची काही गरज नव्हती. जे की पहिले पार्ट होते ते चांगले होते. तसं या चित्रपटाबाबत घडायला नको. हा चित्रपट चांगला असावा. जसं क्रांतिज्योती विद्यालयानं यश मिळवलं तसंही या चित्रपटानं यश मिळावं. बाकी तुम्हाला ट्रेलर कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.